गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशं आनन्दिवल्लभम्। ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। अमृतानुभवाच्या सद्गुरु वंदनेमध्ये आता आपल्याला ज्ञानदेवानी एकावर एक दृष्टांत द्यायला सुरुवात केलेली आहे. हे पटतंय की नाही, ते पटतंय की नाही, असं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं आपल्याला दृष्टांत दिलेले. आणि ते दृष्टांत आपण इकडे एक बघतोय की त्यांचं ऐक्य कसं आहे हे समजावून ते आपल्याला सांगतात. आणि हे सांगताना आता वंदन जर दोघींचं ऐक्य झालं, सद्गुरूंचं आणि माझं ऐक्य झाल्यानंतर कुणी कुणाला वंदन करायचं हा प्रश्न आहे. कारण दोन्ही एकरूपच झाले. परब्रह्माचा अनुभव घेत होतो तोपर्यंत तो आणि मी तुर्यावस्थेपर्यंत वेगळा होतो, पण उन्मनी अवस्थेच्या मध्ये ज्या वेळेला मी शिरतो त्यावेळेस मी त्यांच्याशी एकरूपच होऊन जातो. आणि एकरूप झाल्यानंतर नदी मिळाली ती वेगळी राहतच नाही. मग कोणी कुणाला वंदन करायचं हा जो मुद्दा आहे तो पटवण्यासाठी त्यांनी आता पुढचे दृष्टांत आपल्याला दिलेले आहेत. ते 51व्या ओवीमध्ये म्हणतात, गुणा तेलाची या सोयरिका निर्वाहिली दीप कलिका ते का होईल पुळिका कापुराची या. आणि 52व्या ओळीमध्ये म्हणतात, तया दोहो परस्परे होयो ना जव मैल्हेरे. आता इथे मैल्हेरे आणि काही याच्यामध्ये पाठभेद आहे, मेळ हैरे असा पण आहे शब्द, त्यामुळे दोन्हीचा अर्थ एकच आहे. तया दोहो परस्परे होयेना जव मैल्हेरे तव दोहीचेही सरे सरिसेची. आता या ह्याच्यामध्ये गुणातेलिजाच्या सोयरिका सरळ सरळ अर्थ तर इथे दिलेलाच आहे की वात आणि तेल यांची सोयरिक असेल तर सहचर्य असेल, सोयरिक असेल तर दीपकलिका तेवत राहते. तसं कापराच्या कणाचं नाहीये ना. कापूर आणि ज्योती यांचा मेळ होतो, पण तो मेळ होतो न होतो तोच दोन्ही एकदम संपून जातात. अन्य कशाच्याही सहाय्याची ते अपेक्षाच करत नाही, ते दोघही विरूनच जातात. हे जसं आहे ना तसं थोडस सद्गुरूंचं आणि माझं आहे असं त्यांना ह्याच्यामध्ये सांगायचंय. मग गुणातेलियाच्या सोयरिका, आता कापूर आणि अग्नी यांच्यापासून निर्माण होणारी ज्योती वेगळ्या प्रकारची आहे आणि तेल आणि वात याच्यापासून निर्माण होणारी जी ज्योती आहे ती वेगळ्या स्वरूपाची आहे. हे दोन्ही वेगवेगळं आहे. दीपकलिका असं म्हटलेलं आहे. आता दीपकलिका ज्ञानदेवांचे शब्दच असे अगदी गोड गोड शब्द ते वापरतात प्रत्येक ठिकाणी आणि एक कुठेतरी मायेचा ओलावा त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. हा दीपकलिका म्हटलेला आहे आणि ह्याला कापूर कळिका म्हटलेला आहे. पोळिका, कापूर पोळिका म्हटलेला आहे. त्यामुळे कापूर पोळिका म्हणजे कापराचा बारीक तुकडा असा त्याचा अर्थ. दीपकलिका म्हणजे ती ज्योती, वातीमुळे निर्माण झालेली ज्योती, असे हे दोन अर्थ आहेत. आता दीपकलिका जी आहे ती बराच वेळ राहते आणि कापूर कळिका म्हणजे अगदी कापराचा छोटा कण असेल तो पेटवला तरी पेटतो, कारण गुणधर्म सगळे तेच आहे, पण लगेच नष्ट होऊन जातो. इथे त्यांनी कापूर म्हटलेलं नाही बघा, म्हणजे तेवढ्यात सुद्धा त्यांनी थोडा फरक केलाय. कापूर कलिका, पोळिका आणि ज्योती दीपकळिका अशा पद्धतीने घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तेल आणि वातीची सोयरीक झाली म्हणजे तेल म्हणजे काय, स्नेह, प्रेम, आपुलकी, त्याच्यामध्ये ती वात भिजली म्हणजे त्यांची सोयरीक होते ते अग्नी लावल्यानंतर.
संबंध जुळतात त्यांचे, व्यवहारात आपण सोयरीक जुळ, तेव्हा एकमेकांचे नातेसंबंध जुळलेले असतात, दोन कुटुंबांची सोयरीक जुळलेली असते. तेल आणि वात यांच्या आपुलकीच्या जोरावर ही ज्योती निर्वाह करत असते. दोन कुटुंबाचे संबंध जर चांगले असतील तर आपोआपच त्यातनं नवीन निर्मिती चांगली होते. तसं तेल आणि वात यांच्या आपुलकीच्या जोरावरती ज्योती तेवत राहते, निर्वाह करत राहते, शांतपणे मंदपणे प्रकाश देत राहते. जसं आपण जर बघितलं, पती पत्नींच्या प्रेमामुळे संसाराचा निर्वाह होतो. संसार गुण्या गोविंदाने चालतो असं आपण म्हणतो की नाही. पण त्याच्यात पण बघा किती गंमत आहे की गुणी म्हणजे ती गुणमाया, गुणी म्हणजे ती माया, आणि गोविंदा म्हणजे तो परब्रह्म. गुण्या गोविंदाने चालतो संसार. ते दोघं एकत्र असतील तर संसार चालतो. शिवशक्तीच्या प्रेमामुळे संसार चालतो. म्हणजे विश्वाचा संसार उभा राहतो, आपण त्याच्यामध्ये विश्व बघत राहतो. पण जर तो रागावला तर सगळं शांत. म्हणजे एक 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 तो सर्व नष्ट करायला लागतो, तिलाही आपल्यात सामावून घेतो, तिलाही आपल्यात सामावून घेतो, म्हणजे सगळंच थांबून जातं. हे जसं आहे त्यांचा गुणागोविंदाने संसार चालतो, तसंच तेल आणि वात यांच्याबद्दल जर आपण बघितलं तर तेल संपलं तरी वात विझून जाते, आणि वात संपली तरी सुद्धा तेल म्हणजे ज्योती थांबून जाते. म्हणजे काहीही एक संपलं तरी ते तिथेच थांबतं. हे जसा फरक आहे तसं कापराचं नाहीये. कापराचं कसं आहे, कापराच्या बाबतीमध्ये वेगळं आहे. कापूर आणि ज्योती यांचं अस्तित्व वेगवेगळं असतं तोपर्यंत भिन्नत्वानी ते दोघं एकत्र, भिन्नत्वानी ते दोघं राहू शकतात. हा कापूर आहे, ही काय ज्योती आहे. पण ज्योतीचं अस्तित्वच नसतं जोपर्यंत ते वेगळे असतात तोपर्यंत. पण जेव्हा ते कापराला अग्नी लावला, मग ती अगदी पोळी असली तरी सुद्धा कापूर जळतो, अग्नीही जळून म्हणजे तो नष्ट होऊन जातो, आणि दोन्ही एकदम नष्ट होतो. पण ते कोणावर अवलंबून नसतात. कापूर आणि ज्योती यांचं एकदा मिलन झालं की तत्क्षणी ते प्रकाश देतात आणि लगेच त्यांचं अस्तित्व संपून जातं, खाली काहीही शिल्लक राहत नाही. ज्योती मावळली की कापूरही संपतो, कापूर संपला की ज्योतीही मावळते. तत्क्षणी दोघं संपतात. दोघं एकमेकांच्या सर्वस्वाचा ह्रास करून, म्हणजे लौकिक सर्वस्वाचा ह्रास करून कृतार्थ होतात. हा वेगळेपण याच्यामध्ये आहे. हे त्यांच्या दिव्य प्रेमाचं रहस्य आहे. सद्गुरू आणि सत्शिष्य यांचं असंच रहस्य आहे. आणि त्यामुळे हे दिव्य प्रेमाचं रहस्य आहे ते इथे ज्ञानदेव आपल्याला सांगतात. याच्यामध्ये एक आपलं व्यवहारातलं उदाहरण देते, म्हणजे आपल्याला पटकन सगळ्यांना लक्षात येईल कशा आपल्या स्टेजेस असतात. तर शेण असतं. शेण आपल्याला सगळ्यांना माहितीये, ओलं म्हणते हा मी, म्हणजे नुकतंच शेण पडलेलं आहे आणि ओलसर आहे. त्याच्यावरती जर आपण अग्नी टाकला, म्हणजे एक छोटस अगदी कापूर पोळी धरा, ते त्याच्यावर टाकलं तरी सुद्धा तो लगेच विझतो. हा बद्ध आहे. त्याच्यावर कितीही तुम्ही संस्कार करा, ज्ञान द्या, तो म्हणतो नको, हे काही खरं नाही, माझा आपला प्रपंचच ठीक आहे, हे सगळं ऐकून बोलून काय करायचंय मला, काही नको. म्हणजे त्याच्यावर कितीही अग्नी टाकला तरी तो बद्ध जो असतो तिथे अग्नी विझून जातो आणि तो मात्र तसाच राहतो. दुसरं जे आहे ते पेट्रोल. आता पेट्रोलला आपण काडी लावली, भडका उडतो ना पटकन, तत्क्षणी भडका उडतो. हा मुमुक्षू आहे. कसं आहे, गंमत म्हणून आपण हे बघतोय, अगदी प्रत्येक गोष्ट नाही पण एक उदाहरण म्हणून व्यवहारातलं. आता पेट्रोलला काडी लागली की भडका उडतो. हा मुमुक्षू आहे, कारण तो त्रिविध तापाने पोळलेला असतो, पश्चाताप दग्ध झालेला असतो, आणि हे सगळं झूट आहे, मला आता हे काही नको, मला आता फक्त परमार्थ करायचंय, या मार्गाने तो जायला लागतो. जातो, भगवंताची आवड निर्माण होते, काही वेळेला संसाराचं आकर्षण पण निर्माण होतं. असा तो मुमुक्षू आहे. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर गोरी असते.
गोवरी म्हणजे वाळलेला शेणाचाच भाग, पण पूर्ण वाळलेला असतो. तो थापून जसा कोरडा केला जातो, तो अग्नीसाठी जाळला जातो. तर ती जी गोवरी असते ना, ती त्याच्यावरती जर आपण कापूर टाकला तर ती एक प्रक्रिया सुरू होते. तो अग्नी धुमसत 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 जातो आणि नंतर पेट घेतो. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ना, ती धुमसण्याची प्रक्रिया म्हणजे मुमुक्षूतून साधकत्वाकडे जाण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि शेवटचं कापराला काडी लावता क्षणी दोन्ही एकाच वेळे जळून जातात आणि पूर्णपणे एकरूप होऊन जातात. काहीच उरत नाही, हा सिद्ध असतो. अशा पद्धतीने हे 4 प्रकार आहेत. आणि त्यामुळे इथे कोणाशी संयोग होतो म्हणजे सोयरीक जडली जाते त्याच्यावरती सगळे संबंध अवलंबून आहेत. चित्त काहींचं जे असतं ते शेणासारखं असतं, ते बद्धच असतं. काहींचं पेट्रोल सारखं असतं, ते मुमुक्षू असतात. तर काहींचं गोरीसारखं असतं, तर ते साधक होतात आणि कापरासारखं असतं, ते सिद्ध होतात. आता यालाच हे उदाहरण द्यायच्या मागचं कारण असं आहे की यालाच जोग महाराज जे आहेत ते शेणी बुद्धी म्हणजे बद्ध, मेणी बुद्धी म्हणजे मुमुक्षु, जिनी बुद्धी म्हणजे साधक आणि तेली बुद्धी म्हणजे सिद्ध असं म्हणतात. अशा पद्धतीने हे सांगितलेलं आहे. आता इथे ते असंच म्हणतात की माझं आणि सद्गुरूंचं असंच आहे. मी त्यांच्याकडे पाहतो न पाहतो, वंदन करायला जातो न जातो, तोच आमच्यातला दोघेपणा जो आहे ते दोन पण संपूनच जातं. आणि नंतर स्वप्नात कसं होतं की स्वप्नात जाग येताच आपलं सगळं पहिलं जे स्वप्नात पाहिलेलं होतं ते नष्ट होऊन जातं. तसं आधी आम्ही गुरु आणि शिष्य असे दोन प्रकाराने दोघेपणाने राहत असतो. पण कापुराचा कण कापूर कलिका आणि ज्योती एकरूप झाले की दोन्हीपैकी काहीच राहत नाही. तसंच काहीसं आमचं दोघांचं होतं. तो दृष्टांत त्यांनी पुढच्या ह्याच्यात म्हणजे 53व्या ओळीमध्ये दिलेला आहे. तेवी देखे ना मी ययाते तव गेले वंद्य वंदिते, चेलिया कांते स्वप्नीची जेवी. चेलिया कांते स्वप्नीची जेवी हा दृष्टांत दिलेला आहे. काय आहे आता हे सगळं सांगितल्यावर कसं होतं हे नक्की स्वप्नात आमचं काय होतं ते यांना इथे सांगायचं. पण मुळात आपली पार्श्वभूमी म्हणजे आमच्यासारख्या बद्ध लोकांची पार्श्वभूमी जर बघायची झाली तर आपल्याला अगोदर परमार्थात पडायलाच आवडत नाही. काय आहे पडलं तरी तो नीट कळत नाही. काय करावं काही समजत नाही. एकदा संसाराचं आकर्षण असतं, एकदा परमार्थाचं आकर्षण असतं. त्यामुळे आधी आम्हाला परमार्थात पडायला आवडत नाही. पडलो तर ते नीट कळत नाही. बरं कळलं की नाही चांगलं वाटतंय याच्यामध्ये, पण काही वेळेला पटत नाही. हो सगळं सोडून द्या, सगळं सोडून द्या, पटत नाही. आणि पटलं तर भोगता येत नाही. अगदी सद्गुरूंचं याच प्रकारे असतं. आधी सद्गुरू करण्याची आपली इच्छा नसते. लौकिक गुरु आपण बरेच केलेले असतात, हे शिकायचंय, ते शिकायचंय, ते शिकायचंय म्हणून. पण सद्गुरू मोक्षाकडे नेणारा तो आपण आधी केलेलाच नसतो. अर्थात सद्गुरू हा विषय वेगळा आहे. कारण सद्गुरू कुणाला करायचं इथपासून सगळ्या गोष्टी आहेत. ग्रंथाला करावं, याला करावं, व्यक्तीला करावं, कोणाला करावं ते प्रत्येकाचा हेतू असतो. त्यामध्ये न पडता आपण सद्गुरू या संकल्पनेबद्दल बघतोय. तर त्यामुळे सद्गुरू करण्याची आधी मुळात आमची इच्छाच नसते. बरं त्यांनी काही सांगितलं अमुक करा तमुक करा तर आम्हाला जमेल का नाही, जमेल का नाही, जमेल का नाही हे बंधनच नको. असं त्यापेक्षा सद्गुरू करायलाच नको. आणि आम्ही ते बंधन नको म्हणून झुगारून देतो आणि संसार पाशाचं जे बंधन आहे ते नकळत स्वीकारत जातो आणि आनंदाने स्वीकारतो. आता सद्गुरू ठीक आहे बा काहींचं हे झालं असं, पण सद्गुरू एखाद्याने करायचं ठरवलं. पण सद्गुरू करायचं ठरवलं पण आधी कोणाला करायचं ते ओळखता येत नाही. बरं ओळखलं की नाही नाही यांना आपण सद्गुरू करूया, प्रत्येकाचा वेगवेगळा, पण करण्यात अडचणी येतात. बरं नंतर अडचणीही गेल्या आणि केलं, सद्गुरू केलं तर त्यांचा सहवास लाभतोच असं नाही.
मग सहवास लाभला नाही तर सातत्य राहत नाही, आणि सातत्य राहिलं नाही की दास्यत्व येत नाही. सहवास लाभला आणि तरी सातत्य येत नाही, हे जे आहे, आणि नंतर अनंत अडचणी येतात. ही सगळी अडथळा शर्यत आहे असं आम्हाला वाटायला लागतं. पण या सर्वातून पार करून जो भोगतो त्याचं वैभव निराळं असतं, ते जास्त महत्वाचं आहे. पण सद्गुरू ओळखता येत नाही, ओळखला तर त्याची सेवा करता येत नाही, सेवा करता आली नाही तरी बाकीच्या गोष्टींनी आपण त्याची सेवा करतो, ते आपल्या लक्षात येत नाही. असं तऱ्हेने अनेक अडचणी आहेत, अडथळा शर्यत आहे सद्गुरूपर्यंत पोहोचणं. कारण मुळात त्याची कृपादृष्टी व्हावी लागते ना, तेव्हा परब्रह्माचं ज्ञान होतं. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे की त्या सद्गुरूंचं वैभव काही वेगळं आहे, ते जास्त महत्वाचं आहे. जेव्हा सद्गुरूंशी आपण एकरूप होतो तत्क्षणी आपण गुरुपदवीला पोचतो. गुरुचं गुरुत्व आणि शिष्याचं शिष्यत्व सापेक्षतेने असतं, ते पूर्णपणे नष्ट होतं. आणि त्यासाठी हा वरचा दाखला दिलेला, चेलिया कांते स्वप्नीची जेवी. आता बघा, नवीन लग्न झालेलं आहे, सारखा पत्नीचाच विचार डोक्यात आहे. आपल्याला माहितीये नवीन लग्न झालेलं असताना काय काय आपले अनुभव असतात, ते काही वर्णन करण्याची गरज नाही. ध्यानी मनी स्वप्नी तीच आपल्याला दिसते. अहो, स्वप्नात सुद्धा तीच दिसते. म्हणजे सगळ्या बाबतीत ती दिवसभर घरी असते, झोपताना घरी असते, तरी सुद्धा स्वप्नात सुद्धा आम्हाला तीच दिसते. आता या स्वप्नामध्ये थोडं आपल्या दृष्टिकोनातनं बघूया. या स्वप्नामध्ये एखाद्याला स्वप्न पडलं आणि त्याच्याच कांतेचा चेहरा त्याला स्वप्नामध्ये दिसायला लागला. आता हा स्वप्नात तो पाहत होता, हे तो पाहत होता की नाही, म्हणजे तो स्वतःही तिथे होता, ती पत्नीही त्याची तिथे होती आणि ते एकमेकांना पाहत होते. आता तेवढ्यात त्याला जाग आली. जाग आल्यावर तत्क्षणी तो जो पाहणारा होता स्वप्नामध्ये आणि जिला पाहत होता, ते ती कांता, दोघेही नष्ट झाले स्वप्नातले. नाही का, अरे हे स्वप्न होतं होय. तसंच गुरुत्व आणि शिष्याचं शिष्यत्व आत्मज्ञान झाल्या क्षणी नष्ट होऊन जातं. कापूर कळिका, त्याप्रमाणे ते नष्ट होतं. आता हे सगळं जे आहे ते सांगतात आपल्याला एवढ्यासाठी की तो शिष्य शिष्य राहत नाही, ते सद्गुरू सद्गुरू राहत नाहीत. सद्गुरू आणि सत्शिष्य गंगा सागरा मिळाली, त्यांचं वेगळं रूप राहत नाही, ते दोन वेगळे राहत नाहीत. लोकांना दिसायला ते दोन वेगवेगळ्या व्यक्ती दिसतात, पण इथे ते एकरूपच होऊन गेलेले असतात. ज्ञानेश्वर माऊली आणि निवृत्ती माऊली दोघंही एकरूपच आम्ही झालेलो आहोत, असं त्यांना इथे सांगायचंय. कारण आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर ते गुरु गुरु राहत नाही, त्या गुरु पदवीलाच ते शिष्याला घेऊन जातात, हे महत्वाचं आहे. या सगळ्या ज्ञानाच्या गोष्टी आहेत. बाहेरनं बघणारा जो प्रापंचिक आहे, बद्ध आहे, मुमुक्षु आहे, आम्ही कुठे म्हणतो की निवृत्ती आणि ज्ञानदेव एकच आहेत म्हणून. आम्ही म्हणतो हे ज्ञानदेव जे अगदी मस्तपैकी बसलेत, सांगतायत अमृतानुभव, खांबाला टेकून बसलात ते, आणि जे ऐकतात ते निवृत्तीनाथ आहे. आमच्या दृष्टीने ते वेगळे आहेत, पण त्यांच्या दृष्टीने ते एकरूपच झालेले आहेत, हे महत्वाचं सांगतायत. पुढच्या ओळीमध्ये ते असं म्हणतात, किंबहुना इया भाषा, 54वी ओळी, किंबहुना इया भाषा द्वैताचा जेथे उपखा, उपखा म्हणजे श्रम, फेडून या स्वसखा श्री गुरु वंदिला. आता इथे किंबहुना या भाषा, भाषा म्हणजे बोलण्याची भाषा, द्वैताचा जेथे उपखा, केवळ द्वैताचे हे सगळे श्रम आहेत असं त्यांना म्हणायचं. म्हणजे ही सर्व भाषा वापरून मी जेव्हा सांगतो त्यावेळेला द्वैताचा भास निर्माण होतो. कारण ते सारखं म्हणताना ते म्हणतात ना की ते सद्गुरू मी सत्शिष्य, सत्शिष्य ते स्वतःला म्हणत नाही, ते सद्गुरू आणि मी त्यांचा शिष्य असं ते म्हणतात. म्हणजे हा सतत द्वैताचा भास निर्माण होतोय. मी आणि सद्गुरू, मी आणि सद्गुरू, सद्गुरूंची कृपा झाली की असं होतं तसं होतं. हे द्वैत जे आहे ते भाषा वापरल्यामुळे हे द्वैत निर्माण झालेलं आहे. खरं म्हणजे आमच्या दोघांमध्ये हे द्वैत नाहीच आहे.
मी सद्गुरूंशी एकरूप झालोय, त्यामुळे मी कुणाला वंदन करायचं हाच खरा म्हणजे प्रश्न आहे. हे आमच्या दोघांमध्ये सख्य झालेलं आहे. हे पूर्णपणे मी त्यांना शरणागत झालेलो आहे. मी आत्मनिवेदन केलेलं आहे. ह्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या नाही, पण ते म्हणतात मी एकरूप होऊन गेलेलो आहे. आता ह्यामध्ये मीही नाही आणि माझा सखा सुद्धा सद्गुरू नाही असं ते सांगतात. आता राहतो तो फक्त तोच राहतो, मी नाही. म्हणजे बघा, मी नाहीच आहे, तोच राहतो असं त्यांनी सांगितलंय. हे सद्गुरूंचं महत्व आहे. इथे द्वैताचं शाब्दिक वर्णन जे आहे ते निरर्थक आहे असं त्यांना म्हणायचंय. कारण त्रिपुटी येते ना त्याच्यामध्ये, वंद्य असणारे सद्गुरू, वंदन करण्याची क्रिया आणि वंदन करणारा शिष्य. आता इथे ही एकरूप झाल्यानंतर त्रिपुटीच नष्ट झाली. मी स्वात्म सुख देणाऱ्या सद्गुरूंना फक्त वंदनच करतो, कारण हे सगळे शब्द जे आहेत ते मायेमध्ये येतात आणि ते सद्गुरू मायातीत परब्रह्म स्वरूप आहेत. त्यांचं वर्णन करणं, त्यांना वंदन करणं हे सगळं मायेतच येतं, कारण शब्दांचा आधार घेतो. त्यामुळे हा जो द्वैताचा पडदा निर्माण झालेला आहे ना, या मायेमुळे झालाय, या शब्दामुळे झालेला आहे. आता बघा, इथपासनं खरं म्हणजे त्यांनी पुढचं जे प्रकरण आहे वाचारुण उत्तीर्ण, त्याच्यातलं मधलं खोडून काढायला सुरुवात केली की ते वाचा जी आहे ती सुद्धा मायेतच येते हो. पण आम्हाला एकमेकांशी संवाद करायचा असेल तर तिची आवश्यकता आहे, ती घेणं गरजेचं आहे. म्हणून संवादच मी केला नाही तर मला जे सांगायचंय ते मी तुम्हाला कसं सांगू शकेन, हा अमृताचा अनुभव कसा सांगू शकेन असं ज्ञानदेव म्हणतात. म्हणून केवळ हा मायेचा आधार आहे, पण या मायेमध्ये राहून मी त्यांचं वर्णन करूच शकत नाही. म्हणून ते म्हणतात द्वैताचा पडदा फाडून त्याचा निराश करून माझा स्वसखा सद्गुरू निवृत्तीनाथ यांना मी फक्त वंदन करतो असं म्हणतो. मी दुसरं काहीच करू शकत नाही, त्यांचं काही वर्णनच करू शकत नाही असं हे फक्त ज्ञानदेव म्हणतात असं नाही बरं. असे अनेक संतांनी म्हटलेलं आहे की आम्ही त्याचं वर्णनच करू शकत नाही सद्गुरूंचं, कारण तो शब्दातीत आहे, त्याच्या पलीकडे आहे, त्यामुळे त्याचं वर्णनच करू शकत नाही. समर्थ सुद्धा दासबोधामध्ये हेच म्हणतात, मज न कळे हा विचारू, दुरुनीच माझा नमस्कारू, सद्गुरुदेवा पैल पारू, पाववी मज श्रीराम, होती सवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा, सद्गुरु स्वामी श्रीराम. म्हणजे द्वैताचा पडदा फाडून मी माझ्या सद्गुरूंना वंदन करायचं ठरवलं तर मी वंदनच करू शकत नाहीये, कारण मी त्यांच्याशी एकरूपच झालेलो आहे. हे द्वैत अद्वैत याला सगळ्याला सापेक्षता आहे आणि सद्गुरू या सगळ्यांच्या पलीकडे आहे. पण तरीही त्याला वंदन मला करायचंच आहे, पण मी मायेत राहून त्याला वंदन करू शकत नाही. आणि म्हणून मी आता त्या द्वैताचा पडदा फाडून त्याच्याशी एकरूप होऊन त्याच्याशीच आत्मनिवेदन करतोय, हे त्यांना त्यातनं सांगायचंय. असंच प्रत्येक संतांनी म्हटलंय, नामदेवांनी म्हटलेलं आहे, गोरोबा कुंभारांनी म्हटलेलं आहे, वेगवेगळी उदाहरणं आहेत. मग ते म्हणतात शब्दात आम्ही तुमचं वर्णनच करू शकत नाही, हे खरं, कारण ही पुढच्याची सुरुवात आहे. ते वाचेचं ऋण सुद्धा फेडावंच लागतं. वाचा ही मायेमध्ये येते, वाणी ही मायेमध्ये येते, पण त्या मायेचा आधार घेऊनच सद्गुरूंपर्यंत जावं लागतं. म्हणून तुर्य अवस्थेपर्यंत मायेची गरज आहे आणि मग उन्मनी अवस्थेमध्ये जातो तेव्हा एकरूपता येते. अशा पद्धतीने त्यांना ते वर्णन केलेलं आहे. कारण कसं आहे की हा जो माझा सखा आहे, ही सख्य भक्ती आहे. हा सखा आहे, सद्गुरू मित्र आहे, सखा आहे. आपल्याला अर्जुनाचं उदाहरण माहितीये. मग हा जो माझा सखा आहे ना, त्याचं सगळं विलक्षणच आहे. आपण म्हणतो त्याप्रमाणे त्याचं नसतंच. या सख्याची नवाई म्हणून 55व्या ओवीमध्ये ते सांगतात,
याच्या सख्याची नवाई, याच्या सख्याची नवाई किंवा सख्याची नवाई काही म्हटलं तरी चालेल. अंगी एकपणा रूप नाही, गुरु शिष्य दुवाळीही पवाडू केला. आता सद्गुरूंचं कौतुकच अजून ज्ञानदेव सांगतात, कारण ते करताना त्यांना ते थांबताच येत नाही. आपण ज्ञानेश्वरीमध्ये बघतो त्याप्रमाणे आहे. तर हा अगदी मैत्रीपूर्व प्रेम करत असतो सद्गुरू, तो आमचा सखाच होऊन जातो. आपण जर बघितलं तर दास्य भक्ती आधी आहे आणि सख्य भक्ती नंतर आहे, आणि मग आत्मनिवेदन आहे. त्यामुळे हा आमच्यावर एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो, अगदी सख्यासारखा वागतो. आणि आश्चर्य म्हणजे याच्यामध्ये एकपणाचा अनेकपणाचा अभाव आहे. अनेकपणाचा अभाव आहे नाही, एक म्हटलेलं त्याला सहन होत नाही. हे सुद्धा आपण मागे बघितलेलं आहे. एकोहम म्हटलं की त्याच्यात दोन आले, अशी कल्पनेने त्याच्यामध्ये दोन आले, की दोन असतील तरच एक म्हणतो ना, अशा पद्धतीने. मग एकपण सुद्धा त्याला सहन होत नाही, तर द्वैत कसं सहन होईल बरं? त्यामुळे एक म्हटलं की सापेक्षतेने दोन येतात. तो एकपणा सुद्धा त्याला सहन होत नाही. त्याचं कारण त्या एकपणाचा सुद्धा अभाव असतो. आधी मुळात त्रिपुटीचा अभाव, मग त्रिपुटी गेली म्हणजे द्वैताचा अभाव, आणि द्वैत गेल्यानंतर एकरूप झालो आपण म्हणतो. त्या एकपणाचा सुद्धा अभाव करतो तो. त्याच्यात जागा आहे, त्याच्यामध्ये आमचं सख्य आहे. ज्ञानदेव सख्य भक्तीचा उल्लेख करतायत. आपण जर बघितलं, नर आणि नारायण आहे ना, दोन रूप धरलेली आहेत, पण ती वेगवेगळी दिसतात, ती आम्हाला दिसतात, पण ते दोन्ही एकरूपच आहेत. श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाचा सखा होता आणि एकपण ते एकरूपच झालेले होते. आपण गीतेच्या शेवटच्या 18व्या अध्यायात बघितलं तर ते एकरूपच झालेले आहेत. त्यामुळे इथे ते म्हणतात असे अनेक, म्हणजे कापूर आणि ज्योती हा जो पहिल्यांदा मिलनाचा दृष्टांत त्यांनी दिला होता, त्यांच्या मिलनामध्ये त्या कापूर पुळिका, त्याच्यामध्ये निदान प्रकाशाचं रूप तरी येते. पेटवल्यानंतर क्षणभर का होईना तेज दिसतं आपल्याला, ते दिसतं. पण माझा हा जो सखा सद्गुरू आहे ना, त्याची विलक्षण नवलाई आहे. म्हणजे ही नॉर्मल जी लक्षण आहेत त्याप्रमाणे तो नाही, तो विलक्षण आहे, त्या लक्षणांच्या विरुद्ध आहे. हे प्रत्येक गोष्टी विरुद्धच आहेत बघा. कारण त्याने तिला आपल्यातनं निर्माण केली आणि आपल्या समोर उभी केली, ती इकडे बघते आणि हा तिकडे बघतोय. ही विरुद्ध लक्षणं आहेत माया आणि परब्रह्माची. तर त्यामुळे ही विलक्षण नवलाई, हा शब्द त्यांनी विलक्षण म्हणून वापरलेला, विरुद्ध अर्थाची लक्षणं या अर्थाने. पण इथे एकपणा आहे, अरूप निखळ एकपणा आहे. एकपणाही त्याला म्हणता येत नाही, कारण सद्गुरूंनी त्यांच्यातूनच त्यांचं ज्ञान द्यायला, त्यांनीच त्यांच्यातून शिष्य निर्माण केलेला आहे. आपण अगदी पहिल्यांदा पाहिलाय, दुवाळीही पवाडू केला. ही जोडी त्यांनी तयार केली, म्हणजे त्याच्यातनच त्यांनी तयार केलेलं आहे. त्यामुळे ते दोन नाहीच, एकच आहेत हे त्यांना सांगायचंय. पण एक म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. नाही नाही, तोच आहे. म्हणून ते म्हणतात मी नाही, सद्गुरू उरलोय. एक तू विठ्ठला, दुसरं कोणी नाहीच आहे. सोहम साधना करताना सहा अहम असं म्हणता म्हणता तो अहम सुद्धा गळून जातो आणि उरतो तो सहा उरतो. हे जसं आहे त्याप्रमाणे आहे. पण कापूर पुळिकेमध्ये निदान तेजाचं स्वरूप आहे, आम्हाला दिसतंय ते एकरूप होताना. इथे तेही आम्हाला दिसत नाही. आणि असे जगामध्ये दोनपणाने ही जोडी वावरते. दोनपणाने जगामध्ये डाम डौलानी गाजत असते. ही गाजत असते जोडी लोकांच्या दृष्टिकोनातून, पण मुळात ते एकरूपच झालेले असतात. श्रीकृष्ण अर्जुन हे त्याचं उदाहरण आहे. निवृत्तीनाथ ज्ञानदेव एकरूप झालेले आहेत. रामकृष्ण परमहंस विवेकानंद एकरूप झालेले आहेत. अशी याची नवलाई आहे की ते एकरूप होताना सुद्धा आम्हाला समजतच नाही. आम्ही म्हणतो दोन आहेत आणि ते म्हणतात आम्ही एकच आहोत. अशा तऱ्हेने हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग ते कसं आहे ह्याचा आणखीन दृष्टांत ते पुढे देतात 56व्या ओळीमध्ये. ते म्हणतात, कैसा आपणा आपण दो विण सोयरे पण. पुन्हा मुळाशी आलेत, म्हणजे सोयरा म्हटल्यावरती ते केलेलं तसं ते आलेले. कैसा आपणा आपण दो विण सोयरे पण, याहून नाही
हा याहून नाही याहुनी असं, सॉरी, इथे हा याहुनी विलक्षण, आणि काही ठिकाणी लिहिलंय या याहून नाही विलक्षण असं म्हटलेलं, नाही ना नोहे असंही लिहिलंय. अर्थ एकच आहे. काही शब्दांचे पाठभेद होतात. ते त्या काळामध्ये लिहिले गेलेले जे ग्रंथ असतात त्यावेळेला काही प्रिंटिंग प्रेस नव्हत्या किंवा कॉपी करण्याचं साधन नव्हतं. त्यामुळे लिहिताना लिहिताना काही काही पाठभेद होऊ शकतात. तर इथल्या प्रमाणे आपण घेऊ, कैसा आपण आपणा आपण दोविण सोयरेपण हा याहुनी विलक्षण नाही ना नोहे असं त्यांनी म्हटलं. आता बघा, कैसा आपणा आपण दासबोधामध्ये म्हटलेलं आहे, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. म्हणजे काय, आपणच आपल्याला कसं काय पाहणार, नाही का? पण हा जो बाहेरचा मी आहे ना, हा सगळा खोटा मी आहे. मी संध्या आहे, मी कोणाची तरी आई आहे, मी कोणाची तरी बायको आहे, मी कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी सासू आहे. ह्या सगळ्या ज्या आहे ना, बाहेरचा मी आहे ना, हा खोटा मी आहे. तो जो आहे तो आपण आहे. आणि आज जो अंतरात्मा आहे ना, तो खरा आहे, सत आहे, शाश्वत आहे. तो तसाच असतो तीनही अवस्थांमध्ये, बालपण, वृद्धपण, तारुण्य, असं आपल्याला बरंच ह्याच्यावर बोलता येईल. पण आपण ह्या अमृतानुभव बघूया. तर हा जो आपण आहे ना आतला, त्याला पाहायचंय. म्हणजे या खोट्या मी कडून खऱ्या मी कडे जायचंय. हे पहावे आपणासी आपण, यासाठी अंतर्मुख व्हायचंय. या बाह्य सृष्टीचं दृश्य जगत सोडून द्यायचंय. सोडून द्यायचंय म्हणजे ते तसंच असणार आहे. त्यातनं मन काढून घ्यायचंय आणि मग उन्मन होणार आहे आणि अंतर्मुख साधना करायचे, तेव्हा ते आपल्याला पटणार आहे. त्यामुळे पहावे आपणासी आपण यानाव ज्ञान, हा खोटा मी जो आहे तो दूर करायचा आहे आणि खरा मी जो आहे तो आपल्या आतच आहे, तो पाहायचा आहे. हे जसं आहे, कैसा आपण दो विण सोय रे पण, खर तर दोन नाहीच आहेत. आता माझा आत्मा आणि मी हे काय वेगळं आहे का? हे वेगळं नाहीये. तो आहे म्हणून तर मी आहे. तो उद्या बाहेर पडल्यावर मी कोण आहे? मी कोणीच नाहीये. प्रेतवत असं आहे. तर त्यामुळे हे जे आहे, दो विण सोयरे पण, तो दोन नाहीच आहेत, खरं एकच आहे. कठोपनिषदात सांगितल्याप्रमाणे ते दोन पक्षी नाहीच आहेत हो. खालचा आपलं फळ खातोय, वरचा नुसता साक्षी रूपाने बघतोय, पण हळूहळू तो त्याच्याशी एकरूपच होतो, कारण ते दोन नाहीच आहेत. हे जे आहे ना, हे श्री गुरूंचं तसं आहे. सोयरीक व्यवहार हे श्री गुरु करतात. ते शिष्याला वेगळं ठेवतात, आपल्याला वेगळं ठेवतात, त्याला ज्ञान देतात. कारण आपल्यातनंच त्याला वेगळं काढलेलं असतं, त्याच्यावर कृपा करतात आणि त्याला आपल्याशी सोयरीक करायला सांगतात. तेव्हा ते दोन जण जरी असले तरी नंतर ते एकरूपच होतात. आपण शिवशक्ती समावेशन बघा, म्हणजे त्यांचा जो अद्वयाचा भाग आहे तो कुठे सोडलेला नाहीये. त्या शिवशक्ती समावेशन मध्ये आपण बघितलं तर ऐक्याचाही दुकाळा, बहुपणाचा सोहळा, जिये सदैव चिया लीळा दाखविला, 31वी ओवी पहिल्या प्रकरणातली आहे. त्याचाही अर्थ हाच आहे. सोयरीक आहे असं आपण म्हणतो, म्हणजे सोयरीक करायला दोन व्यक्ती लागतात, दोन घराणी लागतात, हे व्यवहारातलं द्वैत आहे. पण सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्यामध्ये द्वैतच नाही. सारखा मिळे सारख्याशी, विजातीय द्रव्याशी समरसता होणे नसे. दासबोधातलं उदाहरण. दोन, आता पाण्यावर पेट्रोल टाकलं तर नाही होत. ते मगाशी उदाहरण दिलं, शेणावर अग्नी टाकला तशा पद्धतीने. तर एकरूपता नाही. पण पाण्यात पाणी मिसळलं, अगदी रंगीत पाणी आणि साधं पाणी मिसळलं तरी एकरूपता येते ना. म्हणजे दोन गोष्टी सारख्या असाव्या लागतात. सारखा मिळे सारख्याशी. इथे सद्गुरू आणि सत्शिष्य हे एकच आहेत. व्यवहारात ते आम्हाला द्वैत वाटतं, पण सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्यामध्ये द्वैत नाही, ते परब्रह्म सारखेच आहेत. एकम एव अद्वितीय असे परब्रह्म स्वरूप आमचे सद्गुरू आहेत. हा एक हा शब्द सुद्धा सापेक्षतेने येतो. ते सापेक्षता सुद्धा त्यांच्या जवळ नाही, असे हे आमचे सद्गुरू विलक्षण आहेत, व्यवहाराच्या विरुद्ध आहेत. द्वैत भाव नाही, दुजेपणा नाही, दोनपणा नाही, वंद्य वंद्यत्व नाही, ते शिष्य सद्गुरू नाही, कारण ते एकरूपच होऊन जातात तत्क्षणी. आत्मज्ञान झालं तत्क्षणी. असा तात्विक दृष्ट्या बघितलं तर ते एका सच्चिद आनंदाचे स्वरूप आहे.
ते दोघही देहबुद्ध्यातु दासोहम मागच्या वेळेस सांगितलं त्याप्रमाणे आहे. हे दोघं एकच आहेत. त्या आत्मतत्वाचेच अंश आहेत. ते वेगळे असूच कसे शकतील? पण अविद्येचं आवरण पडल्यामुळे ते वेगळे वाटतात. इथे ते आवरणच निघून गेलंय, द्वैताचा तडका तुटला असं समर्थ वर्णन करतात. म्हणजे द्वैतच निघून गेलं, आता ते एकच झालेले आहेत. म्हणून इथे त्यांनी सांगितलं की तो आणि मी एकच आहे. गीतेच्या सुरुवातीला धृतराष्ट्र म्हणतो मामकाः पांडवाश्चैव, म्हणजे इथे द्वैत भाव आहे ना, माझे आणि त्याचे पुत्र काय करतायत. पण भगवंत त्या दृष्टिकोनातून त्यांनी कधीच बघितलेलं नाहीये. भगवंत म्हणतात हा द्वैत भाव धृतराष्ट्राचा आहे सुरुवातीपासूनच, कारण तो व्यवहारात राहणार आहे, तो द्वैतात राहणार आहे, तो बद्ध आहे, अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. पण माझ्या दृष्टीने बघितलं तर हे सगळे जण एकाच कुळातले आहेत, सगळे एकच आहेत. त्यांनी कुणाशीही वाईट वागणूक केलेली नाही, दुर्योधनाशी सुद्धा नाही आणि अर्जुनाशी सुद्धा नाही. म्हणजे अर्जुनाशी नाही करणार हे आम्हाला पटते, पण दुर्योधनाशी सुद्धा नाही. गीता जर वेगळ्या अर्थाने बघितली तर आपल्याला हे लक्षात येईल. दुर्योधनालाही त्यांनी प्रत्येक वेळेला पहिला चान्स दिलेला आहे, पण शेणी बुद्धी, त्यामुळे काही इलाज नाही. असो, तो विषय वेगळा आहे. तर पुढच्या ह्याच्यामध्ये 57व्या ओळीमध्ये ते असं म्हणतात, जग आघवे पोटी माये, जग अवघे आघवे एकच, जग अवघे पोटी माये, गगना एवढा होऊन ठाये, की तोची निसी साहे नाहीपणाची. निसी म्हणजे खूण, नाहीपणाची खूण असं म्हणूया आपण, की तेची निसी खूणच नाही कुठली असंही म्हणता येतं. सारं जग त्याच्या पोटात सामावलं जातं, तोच अभावाची रात्र सुद्धा सहन करू शकतो. असं म्हणजे आपण हे आपला झाला अर्थ. पण सद्गुरु गगना एवढे व्यापक आहेत, गगना एवढे व्यापक आहेत, ही खरी म्हणजे गोष्ट आहे. गगना एवढे होऊनही ठाये, गगना एवढे आहेत का? अहो गगनाला सुद्धा ते व्यापून टाकतात, म्हणजे त्याच्यापेक्षाही व्यापक आहेत. पण आम्हाला कळायला याच जगातलं उदाहरण द्यावं लागतं की जे आम्ही पाहू शकतो. गगना एवढे व्यापक आहेत, पण गगनासारखे नाही पण मिरवणारे आहेत. आपण मागे बघितलं होतं की गगन म्हणजे आकाश, आकाश हे तत्व, ब्रह्म आणि मूळ माया यांचं पहिलं अपत्य आहे. या दोघातून पहिलं निर्माण झालेलं आहे. हे डिटेल्स आपण मागे पाहिलेले आहेत की दोघांचे डीएनए त्याच्यामध्ये आलेले आहेत, ब्रह्माचे म्हणजे परब्रह्माचे आणि मूळ मायेचे. आता ब्रह्माचा सत्य हा गुण त्यांनी घेतलेला आहे. आता सत्य म्हणजे आम्हाला ते दिसतं ना हो, हे आकाश आहे, निळं आहे, ते त्याच्यावर ढग येतात तसं आम्ही वर्णन करतो, म्हणजे ते आहे, ते सत्य हा गुण त्याचा घेतलेला आहे. पण आकाश म्हणजे अवकाश, अवकाश म्हणजे पोकळी. जसं आकाशाच्या जवळ जावं तस तसं ते आमच्या पासून दूर जातं. जाऊन बघून येऊ म्हणून त्याच्यापर्यंत जावं तर ते नसतंच, ती पोकळी असते. म्हणजे भ्रमरूपानी असणं हे मायेचं रूप त्यांनी घेतलेलं आहे. आणि ह्या पोकळीमध्ये, या मायेच्या पोकळीमध्ये तो सगळ्यांना सामावून घेतोय. आणि नाहीपणाची खूण म्हणजे निसी म्हणजे खूण मिरवत असतो. खरं तर आपण जर प्रलय होतांचं बघितलं तर एकात एक सगळे विलय होत जातात आणि सगळं आकाश सामावून घेतं, कारण ते सगळ्यात शेवटचं भूत आहे पंचभूतांपैकी. हे सगळ्याला सामावून घेतं. आणि पण सामावून घ्यायला ते आहे का हो? तर ते कुठे आहे? ते म्हणजे पोकळी आहे. म्हणजे पोकळीतच सगळं जातं ना. म्हणजे सद्गुरु तत्व सुद्धा तसंच आहे. आपण दृष्टांतापुरतं पाहतोय. म्हणजे आकाश म्हणजे सद्गुरु नव्हे, ते त्याच्यापेक्षा महान आहेत हे लक्षात ठेवायचं. तर सद्गुरु तत्व जे आहे ते सर्व समावेशक आहे. त्या आकाशाला सुद्धा सामावून घेतो आणि पुन्हा सगळ्याला सामावून घेऊन मी करुणी अकर्ता हा भाव त्यांच्याकडे आहेच. आणि ते सांगण्यासाठी पुन्हा पुढचे दृष्टांत दिलेले. काय आहे की ते म्हणतात आता हे सगळं तर सद्गुरूंनीच केलं ना. त्यांनी कृपा केली म्हणून आम्हाला अमृतानुभव कळला. त्यांनी कृपा केली म्हणून आम्हाला आत्मज्ञान झालं असं ज्ञानदेव म्हणतायत. त्या अमृताचा अनुभव मी घेऊ शकलो कारण त्यांची कृपा होती असं म्हणतात. म्हणजे ते होते ना, आहेत पण आणि नाहीत पण. कारण सद्गुरू
हे देहरूपानी निवृत्तीनाथ माझ्यासमोर बसलेले आहेत, तुमच्या दृष्टीने बरोबर आहे, ते आहेत पण ते नाहीत पण, कारण ते तत्वरूपाने आहेत, ते तुम्हाला दिसत नाहीयेत. आणि त्या तत्वाशी मी एकरूप झालेलो आहे आणि हे तत्व आहे ते मी करूनी अकर्ता असं परब्रह्म स्वरूप आहे, हे त्यांनी सांगितले. खरं म्हणजे उथळ असा जो समुद्र असतो त्यात जे सुंदर सुंदर मोती होतात ते काढण्यासाठी पाणबुडा आत जातो, सगळं ते अंगावर सगळं घालतो, त्याचे जे काय उपाधी सगळ्या लावून त्याच्यामध्ये तो बुडी मारतो आणि त्याच्या हाताला लगेच ते लागतात ते सुंदर मोती आणि तो ते घेऊन येतो वरती. पण ज्ञानदेव इथे आम्हाला तळ नसलेल्याच समुद्रामध्ये घेऊन जातात. अहो किती खोल जावं, किती खोल जावं हेच कळत नाही. तळ नसलेल्या अथांग बोधामृत सागरामध्ये घेऊन जात आहेत. इतके खोल खोल गेलेले आहेत की ते आम्हाला दिसत नाहीयेत आता. पण त्यांच्या भूमिकेवर जाऊन आम्हाला बघता येत नाही. ते दिसत नाहीयेत, आम्हाला भासत नाहीयेत, पण ते आहेत ना. दिसत नाहीत, भासत नाहीत, ते आहेत, कारण तेही सद्गुरू सारखे परब्रह्म स्वरूप झालेले आहेत. त्यामुळे आता ते सांगतायत, ते फक्त ऐकणं एवढंच आमच्या हातामध्ये उरलेलं आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये ते सांगतात, सिंधू म्हणजे समुद्राचाच त्यांनी दृष्टांत दिलेला आहे आणि पुढच्या श्लोकात ते सांगतात, का पूर्ण ते तरी आधारू सिंधू जैसे दुर्भरू, का पूर्ण तरी आधारू सिंधू जैसा दुर्भरू, तैसा विरुद्धा पाहुणेरू याच्या घरी. आता पाहुणेरू म्हणजे पाहुणा म्हणजे बाहेर न येणारा आणि पाहुणेरू म्हणजे त्याचा आदर सत्कार जो आपण करतो ते त्यांनी म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडक्यात जर बघितलं तर दुर्भर हा शब्द आलेला आहे. सिंधू जैसा दुर्भर, बरोबर. हा दुर्भर म्हणजे कधीही भरू न शकणारा हा शब्द मनाच्या श्लोकात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. करावी सरा या भरा दुर्भराते असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुर्भर कधीही न भरणार कोण आहे? आपलं पोट. आपलं पोट जे आहे ना, आज जेवले हो मी, काल जेवले मी आणि आज जेवले, आत्ता जेवले, आत्ता जेवून झाल्यावर म्हणतो बाप रे पोट असा जाम भरलाय. आपण पुन्हा दुपारी खायला लागतंय, पुन्हा रात्री जेवावं लागतंय. हा समुद्र असाच दुर्भर आहे. कितीही त्याला भरा म्हटलं तरी तो काही पूर्ण भरत नाही. आता अगदी समुद्र काठ भरलाय हा, असं कधीच होत नाही. तो भरलेलाच असतो, भरलेलाच राहतो आणि कितीही भरला तरी तो दुर्भरच राहतो, म्हणजे पूर्ण भरतच नाही. असं दोन्ही दृष्टीने म्हटलेलं आहे त्यांनी इथे आणि ती उपमा त्यांनी सद्गुरूला दिलेली आहे. पण तत्पूर्वी आपल्याला गीतेतला 2व्या अध्यायातला 17वा श्लोक जो आहे, आपूर्यमाण मचल प्रतिष्ठम, हे जे आहे तो श्लोक आपण आठवायचा. की नद्या नाल्यांचे ओहळाचे पाणी, पावसाचं पाणी, कितीतरी पाणी त्याच्यामध्ये सतत येऊन मिसळत असतं. अर्थ आपल्याला माहितीये, फार खोलात जाण्याची आवश्यकता नाही, पण तो आपल्या स्थितीपासून विचलित होत नाही. अरे काय सगळे मला येऊन मिळाले, माझा उदो उदो करतायत, त्यांना जायला जागा कुठे आहे, माझ्याचकडे येतात, अजिबात नाही. तो त्याच्या स्थितीपासून विचलित होत नाही, त्याची मर्यादा सोडत नाही. पावसाळ्यात खूप पाणी आलं समुद्राचं नाही, समुद्रामध्ये नद्या नाल्यांचं पाणी आलं म्हणून समुद्राला फुगवता येत नाही. तो जोरात उसळतो, पण त्याची मर्यादा तो सोडत नाही. तसंच उन्हाळ्यामध्ये या नद्या रोडवल्या अगदी म्हणून सागर अगदी कमी झाला नाही का, असंही होत नाही. हे दुर्भरत्व त्याच्याकडे आहे आणि पूर्णत्व सुद्धा त्याच्याकडे आहे. सद्गुरु तत्व सर्व समावेशक आहे. कितीही येऊ द्या हो, ते सगळ्यांना समाविष्ट करून घेतात. तैसा विरुद्धा पाहुणे रू याच्या घरी. अनेक विरुद्ध गोष्टी एकत्रपणे नांदवण्याची कला या सद्गुरु जवळ आहे. ही पुढची ओळ जी आहे ती फक्त दृष्टांत समुद्राचा दिला असला तरी दुसरी ओळ जी आहे ती मात्र सद्गुरूंसाठी आहे. तैसा विरुद्धा पाहुणेरू याच्या घरी. सद्गुरु तत्व सर्व समावेशक आहे. सर्व वेगवेगळ्या विविध अंगी विविध रूपाच्या गोष्टींना एकत्र करण्याची याला कला अवगत आहे आणि या सगळ्यांना एकत्र नांदवून
आपल्या घरी बाहेरून आणून आपल्यामध्ये समाविष्ट करून त्याचा आदर सत्कार करण्याचं सामर्थ्य फक्त सद्गुरूंमध्येच आहे. आता ह्याचा काय अर्थ आहे? वेगवेगळ्या विचारांची माणसं एक घटकावर लक्ष असं कल्पना करा, आपल्याकडे एखादं कार्य आहे. आता कार्य आहे म्हटल्यानंतर सगळ्या प्रकारचे नातेवाईक येणार. काही चांगले येणार, काही वाईट वाईट म्हणजे वाईट नाही मला म्हणायचं, विचार वेगवेगळे. काहींचे विचार असे, काहींचे विचार तसे, काहींचे आणखीन वेगळेच विचार. आता ह्या सगळ्यांचा पाहुणचार करायचा, यांना एकत्र आणायचं म्हणजे आपली जबाबदारी वाढते की नाही? का तो उगीच मतभेद आत्ता व्हायला नको. कोणतं तरी कार्य काढलं, नेमकं हे म्हणतील याच पद्धतीने करा आणि ते म्हणतील त्या, काही गरज नाही, याचा काही संबंध नाही, त्या पद्धतीने करा. त्या दोघांना एकत्रपणे आणून आपल्याला त्यांना एकत्र नांदवता आलं पाहिजे. हा आपला पाहुणचार आहे. आणि त्यामुळे याचंही मन सांभाळायचं, त्याचंही मन सांभाळायचंय. अगदी रात्री झोपताना त्यांना वेगळ्या ह्याच्यात ठेवा, त्यांना रूम वेगळ्या द्या, ह्यांना रूम वेगळ्या द्या, फॅमिली वाईज द्या, म्हणजे प्रश्न नको. आपण हे असे प्रकार करतो. हा आपला व्यावहारिक भाग झाला. इथं सद्गुरूंच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या विचारांची माणसं, हे वेगवेगळे संत, वेगवेगळे विचार, अंतिम गंतव्यस्थान एकच आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने येणारे हे लोक आहेत, पण या सगळ्यांना तो पाहुणेपण देतो, पाहुणचार करतो आणि सगळ्यांना एकत्र करतो. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांना विरुद्ध स्वभावाच्या लोकांना एकत्रपणे हाताळण्याचं सद्गुरूंना बरोबर जमतं. आता कसं जमतं ते त्यांनी पुढच्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, दृष्टांतामध्ये. आता एक गोष्ट सांगतात आणि तेच पटवण्यासाठी पुढचे दृष्टांत देतात. हे एकत्र त्यांना कसं काय जमतं? आम्हाला जमतं असं नाही हो, पण त्यांना जमतं. ते कसं जमतं? ते 59व्या ओळीमध्ये ते म्हणतात, तेजतमा ते काही परस्परे निके नाही, तरी सूर्याच्या ठाई सूर्याची असे. आता बघा, प्रकाश आणि अंधकार विरुद्धार्थी आहेत की नाही? प्रकाश म्हणजे अंधार नव्हे, अंधार म्हणजे प्रकाश नव्हे, दोघं विरुद्ध अर्थी. म्हणजे दोघांचे गुणधर्म अजिबात वेगळे आहेत. दोघांचं एकमेकांशी अजिबात जमत नाही, पटत नाही. दोघांची तोंड दोन दिशेला आहेत. त्यांचे निके नाही, म्हणजे त्यांचं सख्य नाहीये हो. दोघांचं अजिबात पटत नाही. प्रकाश सूर्याच्या ठाई गेला. बघा मी काय म्हणते, प्रकाश सूर्याच्या ठाई गेला की अंधार होतो, आणि अंधार सूर्याच्या ठाई गेला की प्रकाश होतो. वेगळ्या अर्थाने सांगितलेलं आहे. आपल्याला म्हटलंय की सूर्य आला की प्रकाश नष्ट होतो, हे झालंय मागे. दृष्टांत तेच आहेत, पण पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. हे अमृतानुभवाचं खास रहस्य आहे. त्यामुळे ते दृष्टांत वेगळ्या अर्थाने कसे आहेत हे समजावून घेणं जास्त महत्वाचं आहे. म्हणून मी म्हटलं की मगासच्या सारखं उदाहरण नाहीये, प्रकाश अंधार सूर्य हेच उदाहरण आहे. पण त्यांनी काय म्हटलंय की हा प्रकाश जो आहे तो सूर्याच्या ठिकाणी गेला म्हणजे त्याच्याशी एकरूप झाला की बाहेर अंधार पडतो. आणि अंधार जो पडतो तो जेव्हा सूर्याशी एकरूप होतो म्हणजे सूर्यामध्ये मिसळून जातो, तेव्हा सगळीकडे प्रकाश पडतो, लख्ख प्रकाश. म्हणजे म्हटलं तर सूर्याच्या ठाई दोघे सूर्यच होऊन जातात. अंधारही प्रकाश होतो आणि प्रकाशही अंधार होतो. ही सापेक्षता आहे. हे सद्गुरूंच्या दृष्टिकोनातून आपण बघतोय की सूर्याच्या ठाई गेल्यावर अंधार तरी अंधार राहतो का? नाही राहत. कारण तो अंधार सूर्य म्हणतो ना, कोण अंधार, मला माहितीच नाहीये. हे मागच्या ह्याच्यात आपण पाहिलं. कारण त्याच्या तिथे मी गेल्यावर तो राहतच नाही ना. सद्गुरूंचं तसंच आहे. अज्ञान राहतच नाही. अंधाराचा अंधकार जो अज्ञानाचा आहे तो राहतच नाही. म्हणून सूर्याच्या ठाई गेल्यावर अंधार असो प्रकाश असो दोघं सूर्यच होऊन जातात. हे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, या दृष्टिकोनातून दिलेलं आहे. तसं भक्तीचं सुद्धा तसंच आहे. अहो तुम्ही भरपूर भक्ती करून जा, अगदी नवविधा भक्ती करा, कोणत्याही पायरीवरनं तुम्हाला झेपेल त्याप्रमाणे जा. भक्ती करून जा किंवा विरोध भक्ती करून जा, भगवंताशी एकरूपच होता. प्रल्हाद असू दे, जो भक्ती केली, नामभक्ती केली, आणि हिरण्यकश्यपू असू दे, कंस असू दे किंवा गोपी असू दे, रावण असू दे किंवा विभीषण असू दे, दोघांनी वेगवेगळ्या प्रकारची भक्ती केली. एक विरोध भक्ती होती आणि एक आत्मनिवेदन भक्ती होती. मग ह्या सगळ्या विरुद्धा पाहुणे रू,
त्याच्याशी निगडीत हा दृष्टांत आहे. दोघही तिथे गेले, म्हणजे रावण जाऊ दे नाही तर बिभीषण जाऊ दे, दोघही एकरूपच झाले ना. मग आमच्या मनात असा खरा प्रश्न येतो बरं का, मग कशाला करायची भक्ती आणि एवढं सोसत बसायचं सगळं? काही गरज नाही भक्ती करायची. त्याच्यापेक्षा विरोधात भक्ती ठीक आहे, आपलं प्रपंचात रमावण काय भगवंताचं खरं नाही असं म्हणत राहावं. तसं नाही. मग हा विचार पण आमच्या डोक्यात येण्याची शक्यता आहे. पण विरोध भक्तीमध्ये अडथळे प्रचंड येतात. तिथे भगवंत सहाय्य करत नाही, तो तुमची परीक्षेवर परीक्षा परीक्षेवर परीक्षा पाहतच राहतो. भक्ताची सुद्धा परीक्षाच पाहतो. पण भक्ताची परीक्षा पाहताना त्याच्याकडे कृपादृष्टी त्याची वळवलेली असते आणि त्यामुळे ते सर्व भक्ताला सुसह्य होतं आणि तो त्या भक्तीच्या परीक्षेतनं पटकन उत्तीर्ण होतो. उपासनेला उत्तीर्ण व्हावे, हे उत्तीर्ण होणं त्याला जमतं. पण ह्याला उत्तीर्ण होताना मृत्यूपर्यंत जावं लागतं आणि मृत्यूनंतर तो आत्मा आणि मी आत्मा एकच आहे म्हणून तो एकरूप होतो. आयुष्यभर त्याला कष्ट करावे लागतात, त्याला त्रास सहन करावा लागतो. म्हणून विरोध भक्ती महत्वाची नाही, ही साधी भक्तीच, आपली नवविधा भक्तीच महत्वाची आहे. पण विरुधा पाहुणेरू या दोघांना तो एकरूपच करून घेतो, आपल्यातच सामावून घेतो. कारण शेवटी तोच आहे ना. कुठल्याही रस्त्याने जा, बैलगाडीने जा, आगगाडीने जा, नाही तर विमानाने जा, जायचं तिथेच आहे. मला इथून मुंबईला जायचंय, तर मला मुंबईला जाताना मी जर विमानाने गेले तर लवकर पोहोचते. गाडीने गेलं तर त्याच्यापेक्षा जरा जास्त वेळ लागतो. आणि मी जर ठरवलं नाही बैलगाडीने जाऊ तर आणखीन वेळ लागतो. उद्या मी म्हटलं चालत जाऊ, अवघड आहे, पण चालत जाऊ तरी सुद्धा मला त्याहीपेक्षा जास्त. मार्ग कोणताही असू दे पण जायचंय तिथेच. त्यामुळे तो सगळ्यांना सामावून घेणाराच आहे, कारण त्यानेच हे विश्व निर्माण केलेलं आहे. ते परब्रह्म तत्व आणि सद्गुरु तत्व वेगळं नाही, हे ते सांगतात. पुढे ज्ञानदेव म्हणतात 60व्या ओळीमध्ये, एक म्हणता भेदे ते की नानात्वे नांदे, विरुधे आपण या विरुधे होतील काही. नानात्वे, नाना ह्याच्या नाना रूप धारण केलेली आहे, पण मुळात ते एकच असतं. अग्रे आसित, एकच आहे, शेवटी टोकाला एकच आहे ते उरलेलं. तसंच बृहदारण्यकात पण म्हणलेलं आहे की इह नाना काय बरं असं काहीतरी आहे, किंचित असते. म्हणजे हे वेगवेगळं दिसायला दिसतंय पण ते तसं नाहीये, ते एकच आहे असं त्यांनी तिथेही म्हटलंय. तेच इथे ज्ञानदेवानी घेतलंय की ते नानात्वे नांदे, नाही का. विरुद्धे आपण या विरुद्धे होतील काही. विरुद्ध या शब्दावरती त्यांनी कोटी केलेली आहे आणि ते ज्ञानदेव सांगतात विरुद्ध गोष्टी कधीही एकत्र येत नाही. अग्नीला पाणी झडपून नष्ट करतं की नाही. अग्नी आहे त्याच्यावर भरपूर पाणी टाका, नष्ट होऊन जातो. पण अग्नी पाण्याला पण नष्ट करतो. आपण जर पाणी तापवत ठेवलं, अग्नी खालून लावला आणि तापवत ठेवलं तर ते सगळं पूर्णपणे नष्ट होऊन जातं. त्याची वाफ होऊन जाते, मेघ होऊन म्हणजे हवेमध्ये विरून जाते, काहीच राहत नाही. म्हणजे अग्नीही पाण्याला नष्ट करू शकतो, पाणीही अग्नीला नष्ट करू शकतो, कारण हे विरुद्ध स्वभावाचे आहेत. तसं हा नित्याचा अनुभव आहे. वाटून जातं, पूर्ण आटून शेवटी खाक होऊन जातं. वारा अग्नीला नष्ट करतो. प्रळयकाल जो आपण बघतो, प्रलयाची जर स्थिती पाहिली तर त्यामध्ये आपल्याला हे पटतं. पृथ्वी जी आहे तिथे सगळं पाणी भरून जातं, त्या पाण्यापासून ती निर्माण झाली त्याच्यातच ती विरून जाते. म्हणजे जे भूत ज्यापासून निर्माण झालंय ते ते त्याच्यामध्ये विलीन होतं, विलीन करू शकतं, एकमेकांना मारू शकतं. अशा पद्धतीने ती विरुद्ध अर्थाची आहेत. हे सगळी पंचभूतात्मक जी आहेत ते विरुद्ध पाहुणे, पण त्या सगळ्यांना एकत्र पाहुणेरू त्यांचा सुद्धा आदर सत्कार परब्रह्म तत्व करतं. कसं करतं हा प्रश्न आहे. तर ही सगळी वेगवेगळी आहेत आणि ही सगळी एकमेकांमध्ये झडपून एकमेकांना मारून टाकतात. पण या पंचमहाभूतांनीच आपलं शरीर बनलेलं आहे की नाही. मग पंचमहाभूत आपल्या शरीरात एकत्र नांदतायत ना. का नांदतायत? आपलंच उदाहरण घेऊ म्हणजे लक्षात येईल.
माझ्यामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश जे जे भूत निर्माण झालंय ते जरी भूतासारखं वागलं तरी त्या भूतांची तत्व त्याच्यामध्ये आहेत. भूत शब्दावरची कोटी आपल्या लक्षात आली असेल, कारण मनुष्य भूतासारखाच वागतो काही वेळेला. पण भूत म्हटलं तर त्याला राग येतो. पण काय भूतासारखा वागतोय असं म्हटलं तर राग येतो हो. पण अरे भूतासारखा वागतोय म्हणजे पंचभूताचाच तू आहेस, तर त्या भूतांच्या गुणधर्माप्रमाणे तू वागणारच, हे म्हणायचंय. त्यामुळे पण ही विरुद्धार्थाची आहेत सगळी, पण तरी आपल्या शरीरामध्ये ती एकत्वानी नांदत असतात. एकमेका सहाय्य करू असं वागतात. का वागतात? कारण ते जे आत्मतत्व त्याच्यामध्ये आहे, आतमध्ये पाहावे आपणास आपण, त्या जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व त्या सगळ्यावर कंट्रोल करून असतं, म्हणून ती एकमेकांशी वागतायत व्यवस्थितपणे. एकदा का ते आत्मतत्व गेलं की पाणी म्हणतं मरू दे, जाऊ दे, मी जातो, कातडी सुखायला लागते. डोळेतलं तेज म्हणतं मी तर जातोच जातो, काय करायचं इथे राहू. जो तो आपापल्या मर्जीप्रमाणे निघून जातो. म्हणजे हे विरुद्ध तत्व एकत्वानी नांदवणारा सद्गुरु, आम्ही म्हणतो तो बाहेर बसलाय, निवृत्तीनाथ आहे, आम्ही म्हणतो ते परब्रह्म तत्व आहे. नाही नाही हो, ते आपल्यातच आहे. तो आणि मी वेगळा नाहीच आहे, हेच त्यांनी पुन्हा इथे सांगितलंय. कारण आकाशाप्रमाणे या जगाला पोटात सामावून घेणारा, आणि कितीही सामावून घेतलं, वेगवेगळ्या गुणधर्माची लोक सामावून घेतली तरी समुद्राप्रमाणे आपली मर्यादा न सोडणारा असा हा सद्गुरु आहे. विविधतेमध्ये एकत्वाने राहणारा आणि सगळ्या चराचरामध्ये भरून उरलेला ते आत्मस्वरूप एकम एव आहे. खरं तेही एक म्हणणं त्याला बरोबर नाही. नाना प्रकारे नानत्वाने जगद्रूप दिसणार आणि शिवापासून तृणापर्यंत जगद्रूपानी वैविध्य रूपानी भासणार त्या सगळ्यांना एकत्रित करून सांभाळणारा सद्गुरु आहे. सद्गुरु तत्व आहे, तेच परब्रह्म तत्व आहे, तेच आत्मतत्व आहे, तेच माझ्यामध्ये आहे. त्यालाच मी यदक्षरम खेयम आनंदम ज केवलम असं म्हणत आलेलो आहे. पहिला श्लोक 5 श्लोकांपैकी अशा तऱ्हेने त्याने म्हटलेलं आहे. म्हणजे गुरु शिष्याचं नातं असू दे, प्रिय प्राणेश्वरीचं नातं असू दे, किंवा परस्पर दोन भिन्न गोष्टी असू देत, ह्या सगळ्या मुळात एकच आहेत. त्या एकाच तत्वापासून त्याची निर्मिती झालेली आहे. म्हणून असं म्हटलं जातं, म्हणून शिष्य आणि सद्गुरु या दोही शब्दांचा अर्थ श्री गुरुची परी हो तू दोहो ठाई श्रीराम. दासबोधात खूप सोपं करून सांगितलेलं आहे. म्हणून शिष्य आणि सद्गुरु हे दोन नाही, दोही शब्दाचा अर्थ श्री गुरु परी हो तू, श्री गुरुच आहे, दोहे ठाई हे दोन्ही आहे, ते एकच आहेत. आणि त्यामुळे शिष्य आणि सद्गुरु या दोन्ही शब्दाचा अर्थ सद्गुरुच आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सोहम साधना केल्यानंतर एक तू विठ्ठला, तूच आहेस, दुसरं कोणी नाहीच आहे असं ते म्हणतात. नाही, मी राहतच नाही, त्याच्यातच एकरूप होऊन जातो. हा त्या दोन्ही शब्दांचा अर्थ सद्गुरुच आहे. आनंद प्राप्तीसाठी सद्गुरूंनी 2 रूप घेतली होती. सांगणारा सद्गुरु होता, ग्रहण करणारा शिष्य होता. कारण ते ज्ञान त्या सद्गुरूंमध्ये एवढं प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झालं, ते कोणाला तरी द्यायला पाहिजे असं त्याला वाटायला लागलं. बघा, समुद्र जो आहे तो एवढा भरला, त्याला असं वाटलं आता इथनं बाहेर कुठेतरी पडायला पाहिजे. उन्हाळा आला, सगळ्याची वाफ झाली, वाफेतनं त्यांनी मेघ निर्माण केले आणि पुन्हा तिथेच परत आले. हे चक्र आहे, हे चक्र निसर्गाचं चक्र आहे. आमचंही तसंच चक्र आहे. त्यामुळे सांगणारा सद्गुरु आणि ऐकणारा सत्शिष्य असं होतं जोपर्यंत ते ज्ञान द्यायचं होतं तोपर्यंत. पण जेव्हा आत्मज्ञान झालं तत्क्षणी हा भेदच नष्ट झाला. अर्जुनाला गीता सांगताना त्याला त्यांनी आपल्यात सामावून घेतलेलं नव्हतं, त्याला वेगळं ठेवलं होतं आणि गीता सांगत होता, थोडं वेगळं ठेवलं होतं. हळूहळू त्यालाही असं वाटलं की मी आता रहस्य सांगणार आहे, कुणीतरी ते ऐकलं तर पाहिजे ना.
म्हणून आपल्यासनच नारायणाने नराला निर्माण केलं. आपण जे रहस्य सांगणार आहोत ते कुणीतरी ऐकायला पाहिजे ना, म्हणून दुसरा कोणीतरी हवा. पण दुसरा कोणीतरी चांगलाच हवा. मग आपलेच गुण घेऊन त्याला निर्माण केलं. तशा पद्धतीने हा सत्शिष्य आणि सद्गुरु त्यांनीच निर्माण केलेला आहे. त्याचंच रहस्य ऐकण्याकरता ते दोघं एकरूपच झालेले. बुद्धिबळाचा डाव खेळताना दुसरं कोणी नसलं तर आपणच दोघांच्या चाली करतो की नाही. पण दोघांची चाल करताना आपल्या दृष्टीतनं एकदा आणि एकदा त्याच्या दृष्टीतनं एकदा असाच विचार करून खेळावं लागतं. माझ्या दृष्टीतनं खेळून त्याचा माझाच कसा फायदा होईल असं आपण करत नाही, मग तो खेळ नव्हे. त्यामुळे ही जशी गुरु शिष्याची दोन्ही रूप एकच आहेत, ती एकरूपच आहेत. आणि हे सांगण्यासाठी आणखीन पुढचे दृष्टांत दिलेले आहेत की कशी एकरूप आहेत. पण मला वाटतं ते आपण पुढच्या भागात बघू. त्या तोपर्यंत इथेच थांबू. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.